सत्तेचा गैरउपयोग करून जितक्या अडचणी निर्माण करता येतील तुमच्यापुढे तितक्या अडचणी निर्माण करण्याचा कार्यक्रम आजही चालू असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांचं नाव न घेता विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील पितापुत्रांचा सडकून टीका करत धू धुतलंय. पुढे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की जिल्हा सहकारी बँकेने कधीही राजकारण केलं नाही. प्रथमच असं दिसतंय की जिल्हा सहकारी बँकेने सुद्धा राजकारण केलंय. तुम्ही जर हेतू चांगले ठेवले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात हे विसरून चालणार नाही आणि त्या पद्धतीने इथली नेते मंडळी वागली पाहिजे. परंतु कायमच दहशतीखालीच ठेवीन आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडीन पाठीशी उभे राहायला ही वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही. हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही. हळूहळू चाललं काय हे तुम्हाला माहीत आहे. आता इथून पुढच्या कालखंडात हा नागरिकसुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे. आज थोडासा बदल झालेला दिसतोय. जो अरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागलाय. जो पाहतच नव्हता तो वाकायला लागलाय. पाहू आपण, करू आपण, फोन नंबर राहू द्या, फोन करा, असेच लगेच प्रश्न सुटल असे बोलायला लागलेत. कावळ्याच्या आधी पोचायला लागलेत. असं बोलत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांचं नाव न घेता मिश्किल टीका केली आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याची ही 63वी वार्षिक सभा इथे संपन्न होते आहे आणि ही सभा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथे संपन्न केलेली आहे. खरं म्हणजे आपण ज्यावेळेस वार्षिक सभा संपन्न करतो त्यावेळेस एक गोष्ट आपण सगळ्यांनी आठवली पाहिजे की मध्यंतरीचा काळ गेला 8 वर्षाचा. त्या कालखंडामध्ये सुद्धा जनरल मीटिंग कदाचित होत असतील. त्या कशा असायच्या, कशा व्हायच्या, किती तुम्हाला मांडण्याची संधी त्यामध्ये असायची, बोलण्याची संधी होती का, तुमचे चेअरमन कुठं बसलेले असायचे, व्हाईस चेअरमन कुठं बसले असायचे, एमडी आपलाच असायचा का दुसरा कोणी असायचा. सहज जरी हा नाव तुम्ही घेतला तर एक गोष्ट लक्षात येईल की आता जे काही आहे या 2 वर्षामध्ये म्हणजे मागच्या काही काळामध्ये या काही रंगामध्ये जे काही आहे हे तुमचं आहे, तुमच्या सभासदांचं आहे आणि तुम्ही सर्वजण अधिकारी कर्मचारी तुम्ही हा कारखाना चालवता. विवेक भाई आणि मी आहे तुमच्या मदतीला भक्कम पाठीशी. पण करायचं काम पहिल्यापासून वाक्य बरं का माझं एक लक्षात ठेवा शिवाजीराव, पहिल्यापासून एक वाक्य की शेवटी आम्ही आलोय, मदतीला आलोय, पाठीशी तुमच्या आहे. योग्य पद्धतीनं हा कारखाना पुढे जावा, सुंदर पद्धतीनं चालावा आणि आम्हाला पाहायला मिळावं अरे गणेश साखर कारखाना सुंदर पद्धतीनं चाललाय, आता तो 1 नंबरकडे चाललेला आहे असं वाटावं, त्याचा अभिमान वाटावा. चला अडचणीच्या काळामध्ये या कारखान्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो, योग्य पद्धतीने दिशा दिली आणि आता हा कारखाना चांगला चाललाय. तिथल्या सभासदांचं सुद्धा हित होत आहे आणि तो कारखाना त्यांच्या हक्काच्या माणसांचा हा कारखाना आहे ते जपतायत. आणि म्हणून पहिल्यापासूनच सूत्र आमचं असं आहे की याच्यामध्ये आपण म्हणजे मधला काळ असा होता की इथे कारखाना तुमचा काहीच अधिकार नाही. संचालक मंडळाला आत येण्याची परवानगी नव्हती. एमडी तिकडचा येऊन इथे बसला होता. एवढं पेट्रोल पंप सुद्धा तुमचा राहिला नव्हता. तुमचा पेट्रोल पंप बंद नव्हता केला, उत्तमराव बंद नव्हता केला, तो चालवायला तिकडच्या संस्थेला दिला होता. म्हणजे तुमचं काय राहिलं होतं. हेतू काय म्हणजे हेतूचा त्याच्यामध्ये मूलभूत फरक हेतूचा आहे की आमचा हेतू आहे की तुम्ही तुमचा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे आणि या विभागाचं जे समृद्धी आहे तुम्हाला सांगतो, मी पहिल्यापासून सांगतोय की कारखाना ही एखाद्या हृदयासारखं असतं. हृदय जसं चालतं शरीर त्याच्यावर चालतं, सगळं रक्ताचा प्रवाह त्या शरीराला पोहोचवण्याचं काम करतं. त्या पद्धतीनं साखर कारखाना हा सुद्धा जर चांगल्या पद्धतीने चालला तर तिथली अर्थव्यवस्था बदलवण्याची ताकद त्या साखर कारखान्यामध्ये एक चैतन्य आलेलं दिसत असतं. मागील वर्षी आपण साखर कारखाना किती प्रतिकूल परिस्थिती चालू केला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कारखाना ताब्यात आला, सभासदांनी दिला
त्या संचालक मंडळाच्या ताब्यात, परंतु अडचणीचा डोंगर त्यांच्या पुढे सतत उभा होता. केसेस, इतक्या केसेस चालू की एक गाडी तर फिरतीच ठेवत होती, वकील बिकील घेऊन पळायचा कार्यक्रम होता सगळा. मांडणी करावा लागत असायची आणि सांगावं लागत असायचं की सत्तेचा गैरउपयोग करून जितक्या अडचणी निर्माण करता येतील तुमच्या पुढं, तेवढ्या अडचणी निर्माण करण्याचा कार्यक्रम आजही चालू आहे, तेव्हापासून तो चालू आहे. शिवाजीरावांनी सांगितलं फार चांगल्या पद्धतीने, शिवाजीरावांना वेळ कमी मिळाला, आमच्या लक्षात आलं नव्हतं. तर तुम्हाला सगळ्यांना परत परत सांगितलं पाहिजे की अरे किती अडचणीतून आपण पुढे जातो आहोत, किती अडचणी निर्माण केल्या गेल्या. कर्ज मागील वेळेस मिळालंच नाही, पहिल्या वर्षी पहिल्या काळात हंगामाला कर्जच मिळालं नाही. इकडून तिकडून सगळे पैसे उभे केले, तोडीच्या कामगार भरले, त्याच्यातून कारखाना तोड कामगाराच्या माध्यमातून कारखाना कामगारांना तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे. संचालक मंडळ सभासदाचं, त्याबरोबर कामगार अधिकारी वर्ग कामगारांचं सुद्धा. तर त्यांनी अत्यंत मनापासून तो गळीत हंगाम पार पाडला, अत्यंत मनापासून पार पाडला. जो कारखाना इकडून ऊस घातला, साखर निघाली तर पूर्णपणे चालला. जो कारखाना 8 वर्ष थांबत थांबत चालायचा तो सतत चालला. हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि याचं कारण असं की आपलं मन चांगलं आहे, आपला हेतू चांगला आहे. जर हेतू चांगला, मन चांगलं असेल तर काय होऊ शकतं याचं ते उदाहरण होतं. म्हणजे इतक्या अडचणीतून साखर कारखाना सुरू केला आपण. त्यामध्ये परत तुम्हाला रक्कम देणं आवश्यक होतं, ऍडव्हान्स खूप अडचणी. एका बाजूला साखर विकायची, दुसऱ्या मॉलिसिस विकायचं, त्याच्यातून 4 पैसे उभे करायचे, ते तुम्हाला तुमच्या पेमेंट करायचे. या सगळ्या गोष्टी करत करत ही वाटचाल आपण केलेली आहे. आपल्याला कर्ज पाहिजे, हक्काचं कर्ज आहे. खरं सांगतो की जिल्हा सहकारी बँकेनं कधीही यापूर्वी राजकारण केलेलं नाही. सगळे कारखाने निर्णय लोकांच्या, निर्णय नेत्यांच्या कारखाने होते, निर्णय पक्ष असायचे, राजकारण वेगवेगळं असायचं. पण त्यामध्ये राजकारण न करता बँक पाठीशी उभं राहत असायची. प्रथम आपल्या कारखान्याच्या बाबतीत असं दिसलं की बँक सुद्धा राजकारण करायला सुरुवात केली. या वर्षी सुद्धा आग्रह आपण धरला. मागील वर्षी तर किती अडचणी आल्या वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, ते शिवाजीरावांनी सांगितलं. पण या वर्षी सुद्धा ज्यावेळेस कर्ज मागणं, मी स्वतः चेअरमनला भेटलो, बँकेच्या जाऊन भेटलो प्रवास करून. जाऊ द्या, कमीपणा घ्यायची पाहिजे तर कमीपणा घ्यावा, एकदाच पैसे मिळाले तर कारखान्याचं चांगलं होईल, आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल. उपयोग झाला नाही. तुम्ही काय जादू केली मला कळलं नाही. इकडे काहीतरी जादू केली म्हणता तुम्ही आणि सभासदांनी. त्याचा परिणाम थोडं हालचाल झाली. काय निर्णय घेतला मला माहित नाही. मला आता काय ती जादू केली, त्याच्यामुळं एका बाजूला कर्ज मंजूर झालं, परत ते रजिस्टर करायचं होतं तुम्हाला, गहाण खातं, त्याला खूप त्रास झाला म्हणतात. 4 दिवस फिरत होतो तुम्ही पाठीमागे. शेवटी ते गहाण खातं झाले, कर्ज 20 कोटीचा हप्ता मिळाला. आणि रात्री 10:35 तिथं ईमेल आला का आता पुढचं कर्ज देऊ नका यांना, ते 20 कोटी मिळाले म्हणून काही गोष्टी करता येत आहेत. आपले तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे की पुढच्या याच्याकरता हायकोर्टामध्ये जाऊन ते बाकी 20 कोटी सुद्धा मिळवले पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्याला, कारण मागील वर्षी सुद्धा आपण कर्ज उचलले, निर्णय माध्यमातून पैसे उभे केले, प्रत्येक वर्षी ते शक्य नाही. आपल्याला ते 20 कोटी मिळाल्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या करता येणार आहे. आणि तुमचे जे स्वप्न आहे, अपेक्षा आहे, दिवाळी गोड दिवाळी गोड करायचे खिशात असं तर तुम्ही सगळ्यांचे प्रपंच आहे, तुम्ही करते माणसं आहे, तुम्हाला टेन्शन येतं दिवाळीला, खर्च वाढून जातो, येतं का नाही टेन्शन तुम्हाला? हे मोठा प्रपंच आहे, याच्यामध्ये अडचणी येणार. परंतु ते 20 कोटी मिळाले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या करता येतील. आणि त्याकरता तातडीनं कायदेशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे, हे तुम्हाला सांगतोय. गेले का? तो मला हे कळत नाही का कशा पद्धतीने का अडचण आणायची. जर हा साखर कारखाना चांगला चालत असेल, त्याच्यातून आपल्या सभासदांचं हित होत असेल, आपली जनता ही जर सुखी समाधानी होत असेल, तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय, त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न पडतोय आपल्या पुढे. इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचंच कारण नाही असं माझं मत आहे. काही कारण नाही. संगमनेरला आहे, तुम्ही संगमनेर पहा, अनेक संस्था आहेत त्याच्या माझ्या विरोधातल्या, चुकून काही त्रास नाही त्यांना. अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहे. 40 वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही. तुम्ही तुमच्या चालवा, पण नीट चालवा.
असं म्हणणारा मी आहे. कुठं मतं कमी पडले मला काही बिगर त्रासाचे पैसे मतं देतात, पैशाचा खर्च येत नाही मला. शेवटी तुम्ही जर हेतू चांगले ठेवले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात, हे विसरून चालणार नाही. आणि तो त्या पद्धतीनं खरं म्हणजे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे. परंतु कायमच मी दहशती खालीच ठेवी आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील राजकारण मत पाठीशी उभा राहायला, ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही. हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही. आता हळूहळू चाललंय, काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे. आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही. आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला. गोड बोलायला जो अरे करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागली. जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला. पाहू आपण करून घेऊ, फोन नंबर राहू द्या, लगेच फोन करा, लगेच प्रश्न सुटल, असं बोलायला लागले. ते सगळे खाली वरायला कावळ्याच्या अंदर पोहोचायला लागले. पण हा बदल जो झाला ना, खरं सांगतो मला, हा बदल तुमच्या आमच्यामुळे झाला बरं का. आपण सगळे एकत्र आलो म्हणून. या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा, विसरू नका. तुम्ही जर विसरले का बदल झाला तर परत फसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आता ते जास्त बोलत नाही, मला ट्रेन पकडायची, काही लोक भेटण्याकरता आले, मला त्यांना भेटायचे. पण एक गोष्ट तुला सांगतो, एक गोष्टीचं सतत आता अलीकडे भाषण ऐकायला मिळतात तर संगमेरला उभं राहिल्याना माझं पुढे काय म्हणणं आहे, या मी तर स्वागत करायला तयार आहे. आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार आहे. संगमेरवाले कधी येतात म्हणतात, येऊ द्या म्हणता, येऊ द्या, काही अडचण नाही. लोकशाहीने अधिकार दिला राहावे, काय मिळत. एक म्हणत असतात तेव्हा मी महसूल मंत्री, ते महसूल मंत्री, ते काय किती कामाचा फरक. खरंय, कामाचा खूप मोठा फरक आहे. आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण जेलमध्ये घालायचं काम केलं नाही. तुम्हाला अनेक उदाहरण आहेत तुमच्या भागामधले. फक्त विरोधात गेला म्हणून जेल आहे खोट्या केसेस मध्ये. हा अनुभव तुमचा आहे. विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. गुंड पाळलेत काही, रस्त्यावर मारतायत पोरांना का, तो विरोधात आहे म्हणून. हा, हे काय आम्हाला जमलं नाही, हे खरं मात्र मान्य करावं लागेल. ते म्हणतात काय जमलं काय नाही, हे काय जमलं नाही आम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हे जमलं, पण हे जमलेलं तुमचं आहे ना, हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहेत. कारण ते शेवटी तिथे घाबरणार नाही, मत द्यायला जातील त्यावेळेस घाबरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता घाबरतील, पुढे येणार नाही, नको बा आज जनरल मिटिंगला नको जायला, उगाच ते कळलं असं काही असतील लोक. पण मतदान आपल्याला केलं की नाही रे. हे बा हुशार आहेत मंडळी, एवढं काय भोळ समजायचं कारण नाही. कुणी काय केलं, कोणत्या कारकिर्दीत काय नाही, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे आता एमआयडीसी आणली, एमआयडीसी आणली तुम्ही, एमआयडीसी आणायला एवढं वर्ष लागले का? तुमचे तर आता 30 वर्ष झालेत आमदारकीचे, मंत्री राहिले तुम्ही. अगोदरचा ते फॅमिली काय कुटुंब काय म्हणतात, काय शब्द आहे, परिवार. अरे परिवार तर 50 वर्षापेक्षा जास्त झाला. मग एवढं वर्ष कशा लागले एमआयडीसी आणायला? मग आता एमआयडीसी आणणार आहे तर मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सांगितलं तर गणेश कारखाना असा चालू तसा चालू, त्याचं काय झालं? पुढच्या 5 वर्ष का नाही चालवता आला तुम्हाला? त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आयटीचं सेंटर आणू, आयटी हात करू, रोजगार निर्माण करू. पुढे 5 वर्षात काय झालं? निवडणुका आल्या म्हणून एमआयडीसी, असा अर्थ त्याचा आहे. उलट ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हे लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. निळवंड्याच्या बाबतीत सुद्धा एकच गोष्ट नाना साहेबांनी इथं प्रश्न काही उपस्थित केले, ते खरं आहे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे की म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे. स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज, एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आताचं जे आहे तुमचं हेक्टरी टनेज ते पाहता आपण कधी तसं पोहोचू त्या टार्गेटला माहित नाही, पण एकरी 100 टनापर्यंत जायचंच आहे आपल्याला, असं ठेवून विचार तुम्ही करा. तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेल याची खात्री मी देतो. एकरी 100ला जायचा, आता एकदम जाईल का तो नाही जायचा, पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो जरा सक्षम आपण करा.
सुदैवानं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालंय. खरंय, पाऊस पाणी चांगलं झालंय. निळवंड भरले, भंडारदरा भरले, जायकवाडी भरले, इकडची धरणं आपली भरलेली आहेत. त्यामुळं पाण्यामागं पाणी येईल असं मला वाटतं. त्याच्यात काही अडचण मला वाटत नाही. समन्यायचा ताण आहे, माझ्यावर समन्यायचा आरोप केला. आता काय एक एक आरोपात तुम्हाला सगळं सांग. समन्यायचा आरोप म्हणजे त्यांच्यामुळे समन्याय झाली, माझ्यामुळे. परवाचा आरोप आहे माझ्यावर, समन्याय म्हणजे त्यांच्यामुळे झाली. आणि माझ्यामुळे झाली. तुम्ही कुठे होते? तुम्ही विधानसभेत नव्हते का मंत्रिमंडळात नव्हते? कुठे होते तुम्ही? अरे समन्यायच्या विरोधात मोर्चे आम्ही काढले, संघर्ष पण ठेवलं. आम्ही म्हटलं सगळे राजकारण विसरून एकत्र येऊ समन्यायच्या. त्यावेळेस असं म्हटलं, पिचड म्हटले की चला आपण सगळेजण भंडारदराला जाऊ. त्यावेळेस आठवा तुम्ही, सगळेजण एकत्र, सगळं राजकारण विसरून चालायचं, एकत्र यायचं. त्यावेळेस हे म्हटले की यांना गोळीबार करून पोरं मारायचे, त्याच्यावर राजकारण करायचंय. तुम्हाला आठवतं की नाही? तपासून घ्या. कोण म्हटलं होतं ते तपासा. यांना पोरं, आम्ही मोर्चा काढत होतो, आम्ही धरणे धरत होतो, आम्ही बंद ठेवत होतो, कुठेही हुकत होऊ नाही. आणि तुम्ही नव्हते का तिथं? तुम्ही म्हणायला पाहिजे होतं का समन्याय झालं तर मी राजीनामा देऊन टाकील आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा. असं का म्हटलं नाही तुम्ही? एक वाक्य दाखवायचं फक्त, एक समन्यायच्या विरोधात एक वाक्य त्यांचं दाखवायचं. अरे आरोप करता तुम्ही, खोटेनाटे आरोप करता. ठीक आहे, लोकांना पटणाऱ्या गोष्टी असं नाही. निळवंड कसं झालं, काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निळवंडा करता इथे इतिहास नानासाहेबांनी सांगत असताना सांगेल की 92ला निळवंडीचं काम सुरू झालं. 92 साली, 92 ते 95 चांगलं काम चाललं. 95 ते 99 पर्यंत पुन्हा त्या कामाची गती मंदावली. 99ला पाटबंधारे खातं मी राज्यमंत्रीपद घेतलं. दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि 2012ला पूर्णपणे पाणी आटलेलं होतं. निळवंड्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही, कुठंच मदत नाही. ना पोरं ती लावून घेतली त्यांच्या संस्थेत, ना एखादा बिघाभर जमीन दिली, असं कुठेही नाही. कॅनॉलचे लोक म्हणायचे निळवंड होणार आहे, बंधारा होणार आहे, पाणी येणार नाही. कॅनॉल केले, कॅनॉलला पाणी आले. आता पुन्हा हे 2.5 वर्ष आपल्याला मिळाले, त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंडा करता केला, पूर्ण उपयोग आपण केला. हा, आता नशिबान हे एवढंच का सोडायला, म्हणून ते जनता श्रेय देणार आहे. निळवंड्याचा पाण्याचा विनियोग नासाहेब आपल्याला त्याच्यावर बसायची कधी माझी तयारी. हे थोडेसे 2 महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं लागेल. थोडा वेळ कदाचित मला कमी मिळेल. आता इथून मुंबईला पोहोचायचं, 2 दिवस परत मिटिंगा करायच्यात मला. धावपळ आहे माझी, धावपळ सिरीज चालू आहे. राज्यामध्ये मी जातोय निम्या ठिकाणी. एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडे कोल्हापूरला असतो, अशी परिस्थिती आहे माझी. मुंबईत असतो तर कधी लगेच नांदेडला जावं लागतं, अशी आहे परिस्थिती. जी जबाबदारी दिलेली आहे पक्षानं असेल किंवा सगळ्यांनी, ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो. त्या धावपळीत मी आहे, तर धावपळीत असलो तरी तुम्हाला विसरत नाही, लक्षात ठेवायचं. माझा एकही दिवस असा जात नाही की गुगरकरांना म्हणत असतो, विवेक भाईला फोन करत असतो आणि म्हणत असतो बाबा काय रे, फार मोठी जबाबदारी घेतलेली आपण. इतिहास लिहिला जातोय, आपला इतिहास लिहिला जातोय. तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे. पुढे लोकांनी म्हटलं पाहिजे की ते आले, चांगलं केलं तिने, हे खरंय असं म्हटले पाहिजे इतिहासामध्ये. कारण आमचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. आम्ही येतो तुमच्याकडं, तुमचं चांगलं करण्याकरता येतो. राहत्या भागात येतो, शिर्डी भागात येतो, नाही तर कोलार भागात जात असतो. तिथलं चांगलं काय करता येईल याच्याकरता जात असतो. लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात, आणि चांगलं कसं करता येईल हे पाहत असतात. हा मूलभूत फरक आहे. त्यामुळं जितकं चांगलं करता येईल, जेवढी शक्ती आमची असेल, परमेश्वराने ताकद दिली असेल, कुठलीही शक्ती असेल, तिचा पूर्ण उपयोग हा तुमच्या चांगलं करण्याकरताच करायचा, हे आम्ही ठरवलेलं आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगेन. पण तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे. आजारी पैलवान पुन्हा कुस्ती खेळायला लावायचा आहे. 4 दिवस 2 खुराक दिल्या म्हणायचं नाही, तू खेळ कुस्ती आता, असं होऊन नाही चालत. थोडी ताकद अंगात यावं लागेल. तुम्ही एक पैलवान म्हणला, खरा पहिला चांगला पैलवान आहे, पण आजारी पडलाय मधल्या काळात. पुन्हा आम्ही खुराक घालतोय, काळजी घेतोय, व्यायाम करायला लावतोय, पण तुम्ही लगेच कुस्ती खेळायला लावली तर अवघड होईल. थोडे दिवस जावं लागतील. 4 डाव सुद्धा तुम्हाला शिकवून जाऊ आम्ही, तसं जाणार नाही. आमच्या संस्था चांगल्या का, पोलीस आयोगाच्या संस्था चांगल्या का, याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिलेली ना, त्या शिस्तीमध्ये आम्ही कधी खोट येऊ देत नाही. तुम्हाला त्याच्यात चूक होऊ द्यायची नाही. म्हणून सगळ्या गोष्टी कशा चांगल्या चाललेल्या आपल्याला दिसत आहेत.
उलटे पालटे उद्योग आम्ही करत नाही. थोडंसं कटू असतं, कधी कधी कटू असतं, औषध कडू असतं, परंतु ते जर आजार बरं करणार असेल तर ते घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी विचार ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून कदाचित थोडं तुळशी हे सगळे सहन करताय तुम्ही, मी नाकारत नाही, परंतु ती आपण थोडी सहन करून तुम्हाला असं दिसत की आजची स्थिती मागे होती त्याच्यापेक्षा चैतन्य आलेलं आपल्याला दिसतं. बाजारपेठेला चैतन्य आलेलं दिसतं. राहत्याच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा हा कारखाना चालला तर किती बदल झाला विचारा तिथल्या व्यापाऱ्याला जाऊन. काय फरक झाला? पानपट्टीवाल्याला विचारलं नाही तर चहावाल्याला विचारा का फरक झाला का नाही धंद्यात. हा फरक सगळा अर्थव्यवस्थेत होत असतो. फक्त हे टप्प्याटप्प्यानं असं पुढं जात आपण जाणार आहोत. त्याच्याकरता थोडं कदाचित तोशी सहन करायची वेळ आली तर ती सहन केली पाहिजे, परंतु आपल्याला काळजीपूर्वक हे जावं लागणार आहे. त्या पद्धतीनं आपण ही वाटचाल करूया. काही गोष्टी आहेत, आम्ही बसतोय, पुन्हा बसतोय. दिवाळी गोड म्हणजे काय मला काही समजलं नाही, परंतु वेग भैया आम्ही सगळे बसू. थोडेसे पैसे ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी लवकर, ते 20 कोटीचं कर्ज जर ते उपलब्ध त्याच्याकडून झालं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील. परंतु एक लक्षात ठेवा की एक दिवस तुमचा जर आम्ही म्हणतो तसं चाला, व्यवस्थित पद्धतीनं चाललो, आपण काळजीपूर्वक चाललो, काही उद्योग काही कुठं न करता व्यवस्थित पद्धतीने गेलो, एक 5 वर्षानंतर ज्यावेळेस निवडणूक येईल ना त्यावेळेस तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रातले जे चांगले कारखाने त्यामध्ये आमचा कारखाना आहे हे मनानं तुम्ही सांगाल. एवढं तुम्हाला सांग ते सांगाल, पण कधी 5 वर्ष काम करावं लागणार, चांगलं काम करावं लागणार आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, काही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची असतील त्या सगळ्या केल्या पाहिजे. चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर कशा घडल्या तपासलं पाहिजे, हे दोष दूर केले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि आता अनेक गोष्टी आहेत त्यावर काय मी बोलत नाही, तुम्ही चिठ्ठ्या दिल्या तरी, परंतु एक चांगल्या पद्धतीनं आपली सगळी वाटचाल करूया एवढंच मी सांगतो. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो.